गोव्यामध्ये एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. पंतप्रधानांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली माहिती. साऱ्या जगात अनिश्चिततेचं वातावरण असताना भारत एका वेगळ्याच क्षमतेने उभा आहे. तो आत्मविश्वासाने भरलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कठोर भूमिका. प्रवाशांचे रिफंड तातडीने परत देण्याचे इंडिगोला निर्देश. परिचालनातल्या अपयशाबद्दल डीजीसीएकडून कंपनीला कारणे दाखवा नोटीस. विमान प्रवाशांच्या सुविधेसाठी पुढच्या 3 दिवसांत विविध मार्गांवर 89 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून आदरांजली. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत डिजिटल संविधान चित्ररथाचं उद्घाटन. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 9 गडी राखून विजय. मालिकाही 2-1 अशी जिंकली. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके